मला असं वाटलं की उद्या हा समाज मला हिजडा म्हणेल तर मी कसं जगणार. तृतीयपंथीला फक्त मागेच का कॅरेक्टर दिलं जातं, त्यांना पुढे का नाही घेतलं जात. बरेच मार्ग असतात तृतीयपंथीला. ज्यावेळेस नोकरी नसते त्यावेळेस सर्वात मोठे दोन मार्ग आहेत, एक तर सेक्स वर्क किंवा नाचगाणं करणं किंवा भीक मागणं. तर नमस्कार मित्रांनो, आपण ताईंसोबत आता गप्पा मारणार आहोत. तर ताई, सर्वात आधी मला पहिले तुमचं नाव सांगा. माझं नाव विकी शिंदे, मी मुंबईवरून आहे. मी एक तृतीयपंथी कार्यकर्ता आहे. थँक्यू. तर मला हे सांगा की तुम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या मराठी असेल किंवा हिंदी असेल त्या सिनेमा असतील, वेब सिरीज असेल किंवा ॲड्स असतील त्यामध्ये काम केलेलं आहे, तर त्या कुठल्या कुठल्या आणि त्याच्या अनुभवाबद्दल सांगा थोडक्यात. सुरुवात म्हणजे तर सुरुवात सांगायचं झालं तर ज्यावेळेस मी लहानपणापासून पाहत होते, तृतीयपंथी हा विषय ज्यावेळेस पिक्चरमध्ये किंवा एखाद्या सिरियलमध्ये दाखवला जातो, त्यावेळेस हे कोणत्याही एका पुरुषाला साडी घालून उभं केलं जातं आणि तो त्यांच्यासाठी कॅरेक्टर होऊन जातं. पण ज्यावेळेस माझा समाज म्हणजे मेल फिमेल व्यतिरिक्त जो माझा समाज आहे, तो ज्यावेळेस ते कॅरेक्टर बघतो, मला स्वतःला ते बघितल्यावर खूप घाण वाटतं. हल्ली मी 2 वेब सीरीज केल्या आहेत, 2 शॉर्ट फिल्म केलेल्या आहेत. मी LGBT अवेअरनेसवर ज्या फिल्म्स बनतात, शॉर्ट फिल्म्स, त्याच्यामध्ये मी काम करते. आता हल्ली जे कास्टिंग डायरेक्टर्स आहेत, डायरेक्टर्स आहेत, प्रोड्युसर आहे, या लोकांबरोबर भरपूर मीटिंग्स घेऊन त्यांच्याशी चर्चा करून तृतीयपंथी या समाज काय आहे, कारण ह्याला नेहमी लोकांनी टाईमपास म्हणून घेतलेला आहे किंवा एंटरटेनमेंटचं एक साहित्य म्हणून यूज केलं जातं. पण आता ज्यावेळेस मी काम करते आणि मला जो अनुभव येतो आहे किंवा माझा समाज पण काही पिक्चरमध्ये अजून तृतीयपंथींना घेतलं जातं आहे, तर आत्ता जे कास्टिंगसाठी तृतीयपंथींची निवड केली जाते ते खूप चांगली गोष्ट आहे. समाजात तृतीयपंथींचं स्थान वाढतं आहे असं दिसतं आहे. पण मगाशी जसं भरपूर माझ्या बहिणी इथे आलेल्या आहेत या परिषदेला, त्यांनी सांगितलं की तृतीयपंथीला फक्त मागेच का कॅरेक्टर दिलं जातं, त्यांना पुढे का नाही घेतलं जात. तर हेही प्रोसेस होईल हळूहळू. तुम्ही जे आत्ता 2 वेब सिरीज सांगितलं, तर मला कृपया त्यांचं नाव कळेल का, कुठले आहेत? मी रणदीप हुड्डा सरांची एक वेब सिरीज येते आता, इन्स्पेक्टर अविनाश. त्याच्यात माझा नेगेटिव्ह रोल आहे, म्हणजे मी विलनच्या रोलमध्ये आहे. आणि आत्ता नवाजुद्दीन सरांची एक फिल्म बनते हड्डी म्हणून, ती 2023मध्ये रिलीज होणार आहे. त्याच्यातही मला एक विलनचं कॅरेक्टर मिळालं आहे. आणि मी रिअल लाईफमध्ये विलन नाही आहे, मला तसं जगायलाही नाही आवडत. पण कॅरेक्टर करताना खूप मजा येते, कारण कधीच अनुभव घेतला नाही तसा डायरेक्टली कुणाबरोबर आरे तुरे वारे बोलायचा, किंवा माझ्या घरातून कधी मला तसं शिकवण नव्हती. त्यामुळे मला खूप मजा येते. आणि मी हेच सांगेन की ज्याला पण चान्स मिळेल माझ्या समाजातल्या कम्युनिटीला किंवा कुणाला जर कोणीही डायरेक्टर, प्रोड्युसर, कास्टिंग डायरेक्टर्स असतील, त्यांनी पुरुषाऐवजी तृतीयपंथी समाजातल्या लोकांची, टॅलेंटेड लोकांची निवड करावी आणि त्यांना कास्ट करावं, ही माझी इच्छा आहे. तर मला हे सांगा ताई, की आत्ता जे तुम्ही सिनेमे वगैरे केले, तिथल्या एक्सपिरियन्सबद्दल तुम्ही बोललेत. पण तुम्हाला असा काही वेगळा अनुभव आला का, ज्याबद्दल तुम्हाला एक मनात खंत राहिली, की जो अनुभव घडला नव्हता पाहिजे किंवा ती वागणूक नव्हती मिळायला पाहिजे, असं काही घडलं का? असं म्हणजे चला हे छोटं-मोठं होतं, कारण खूप मोठे बजेटचे पिक्चर होते ते. त्यामुळे त्यांना मला वाटतं प्रोडक्शनवाल्यांना पण खूप भार असतो सर्वांचा, सर्व ॲक्टर्स लोकांचा, स्पॉट्स बॉय, कॅमेरामॅन सगळ्यांचाच. पण त्यातले त्यात मी विसरून गेले समजा. पण होतो थोडाफार त्रास होतो. पण कसं आहे, म्हणजे आता मी हे माझ्या समाजालाही हा मेसेज आहे आणि नॉर्मल समाजालाही हा मेसेज आहे. माझ्या जर अंगाला कोणी हात लावला आणि मी जर त्याला हात लावू दिला, तर तो हात अजून एक्स्ट्रा पुढे जातो. तर या गोष्टीचं भान माझ्याही समाजाने ठेवलं पाहिजे, की आपण काम करतो आहे, आपल्याला पुढे जर सरकायचं, पुढे जायचं आहे, कुठली तरी एक हद्द गाठायची, तर आपल्याला काही गोष्टी सेन्सिटाईज असल्या पाहिजे. तसंच मी टीमवर्क जे कोणी करतं, फिल्म मेकिंग, एनिथिंग, काही पण असेल, कुठल्याही क्षेत्रात ज्यावेळेस त्यांच्यासोबत तृतीयपंथी काम करत असेल, तर त्यांनी त्याच्या जेंडरचा विचार न करता, तो एक माणूस आहे आणि तोही मेहनत करतो आहे, ह्याचा विचार करून जर त्याच्यासोबत वागणूक केली, तर मला नाही वाटत की काही भेदभाव आणि डिस्क्रिमिनेशन आणि काही वाईट विचार असे मनात येतील. तर आत्ता तुम्ही जेवढं काम केलं आहे,
तर जी मराठी इंडस्ट्री असेल, हिंदी इंडस्ट्री असेल, तर त्यामध्ये असा काय बदल झाला पाहिजे ज्या बदलामुळे आपल्या तृतीयपंथी बांधवांना यामध्ये एक चांगली उंची गाठता येईल, त्यांचं भविष्य एक घडवता येईल. तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही, काय बदल घडला पाहिजे? मराठी इंडस्ट्रीमध्ये मी पाहिलंय की मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडं मेकअपवरती आणि सगळ्या गोष्टीवरती थोडं कमी बघितलं जातं. तेच हिंदी चित्रपटात जास्त बजेट असतो, त्यामुळे ते खूप प्रमाणात चांगल्या क्वालिटीचं असतं. पण वागणूक दोन्हीकडे सेम आहे. समाजाने आम्हाला ॲक्सेप्ट केलं आहे, आम्हीही समाजाच्या काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या. तर मी हेच सांगेन की दोन्ही इंडस्ट्री मराठी आणि हिंदीला, की जिथे पण तृतीयपंथी व्यक्ती जर तुमच्या इथे कास्ट झालेत आणि ते जर शूटला येतात, तर त्यांच्याबरोबर भेदभाव करू नका. वाईट नजर, आता मी कुणाची नजर चांगली कुणाची वाईट तर सांगू शकत नाही, पण शक्यतो जितकं सेन्सिटायझेशन स्वतःत ठेवता येईल, एखाद्याच्या मनाला वाईट वाटणार नाही अशा गोष्टी करू नयेत. प्रत्येकाने आपापलं टॅलेंट जे आहे, आपल्या शरीरातलं टॅलेंट आहे ते बाहेर काढलं पाहिजे. कारण मीही बरेच वर्ष घाबरून घरी बसून होते की मी काय करू, मी भीक मागू. मीही भीक मागत होते, पण ज्यावेळेस कळलं की नाही, भीक मागून माझं पोट नाही भरत, मी माझ्या आईवडिलांना नाही सांभाळू शकत एवढ्या ह्याच्यात, त्यानंतर मग मला अजून हातपाय हलवावे लागले. मग बरेच मार्ग असतात तृतीयपंथाला. ज्यावेळेस नोकरी नसते त्यावेळेस सर्वात मोठे 2 मार्ग आहेत, एक तर सेक्स वर्क किंवा नाचगाणं करणं किंवा भीक मागणं. पण त्याच्या व्यतिरिक्त मी लहानपणी ज्यावेळेस माझ्यात फरक मला जाणवत होता की मी काही वेगळं आहे आणि मला हा समाज पुढे जाऊन जगू देईल की नाही, त्यामुळे त्याच वेळेस मी टेलरिंग, पेंटिंग वर्क, मला पेंटिंग्स पण आवडतात करायला. मी आर्ट वर्क करते, मी आर्टिफिशियल वॉटरफॉल बनवते, डेकोरेशन्स करते, रांगोळ्या काढते, पार्लरचं येतं. म्हणजे हे शिकून ठेवलं का, तर मला असं वाटलं की उद्या हा समाज मला हिजडा म्हणेल तर मी कसं जगणार. मला भीक नाही मागायची. तर आज मला ते टॅलेंट माझे सगळे कामाला आले. कारण मी आज माझ्या समाजाला, जे माझ्या कम्युनिटी मेंबर आहेत, आणि माझी खूप इच्छा आहे की जिथे आता मी नाही पोचू शकत तिथे माझे कम्युनिटी मेंबर जावेत. भरपूर वेळा प्रत्येकाचा आपापला वेगळा अनुभव असतो तृतीयपंथांबरोबर. तर एकेकाचा अनुभव डायरेक्ट वाईटच असतो. म्हणजे त्याच्या पुढं कधीही कोणत्याही वेळेस तृतीयपंथी गेला तर तो माणूस त्याच्याबरोबर घाणेरड्या भाषेत किंवा चिडूनच बोलेल, कारण त्याचा पहिला अनुभव तसा आलेला असावा, म्हणून ते तसं असतं. पण जर पहिला अनुभव खूप गोड आणि छान आलेला असेल एखाद्या माणसाचा, तर मला असं वाटतं की तो व्यक्ती नक्कीच त्या तृतीयपंथी व्यक्तीला मदत करेल पुढे जाण्यासाठी. धन्यवाद ताई, बोलून खूप बरं वाटलं मला. थँक्यू सो मच.